आणि आज डिबेटपेक्षा मला चर्चा करायची आहे, कारण आपण आपला महाराष्ट्र एका मोठ्या निवडणुकीला, मिनी विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होतीये। या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत आहेत भाजपचे आमदार अमित गोरखे। अमितजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आहेत। विद्याताई, स्वागत आहे तुमचं। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत। अविनाशजी, स्वागत आहे। आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा जोडले गेलेले आहेत। हनुमंतजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। थोड्याच वेळात लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने सर असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पण चर्चेची सुरुवात मी आता तुमच्यापासून करतोय। हनुमंतजी, आज तुम्ही एकत्रितरित्या सगळेजण गेलात, पण तुम्ही असं म्हणताय की जोपर्यंत या याद्यांमधला सगळा घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका नको। महाराष्ट्राला सांगा अगदी थोडक्यामध्ये, आज गेस्ट खूप आहेत म्हणून, की तुमचे आक्षेप काय आहेत? विलासजी, आम्ही लेखी आमचं निवेदन राज्य निवडणूक आयोगाला आज आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे। आम्ही आता निवडणुकांची तयारी चालू झाली, प्रारूप मतदार याद्या आल्यापासून आम्ही महानगरपालिका क्षेत्र असेल की नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, आम्ही बूथवर आम्ही याद्यांचं काम करतोय। माझ्या धाराशिवमध्ये आमचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलं की एका प्रभागामध्ये 8,500 मतदान आहे आणि बाजूच्या प्रभागामध्ये 1,700-1,600 मतदान आहे। असं कसं असू शकतं? ही कुठलं नियोजन आहे? काय करतो निवडणूक आयोग? एका वॉर्ड मधले 8 नंबर वॉर्ड मधल्या माणसाचं मतदान 16 नंबर, 14 नंबर, 13 नंबर मध्ये टाकलेलं आहे। बार्शी मधले आमचे सहकारी शिवसेनेचे काल आम्हाला सांगत होते की तुम्हाला मतदारांचं नाव नसेल तर मतदारांनाच आक्षेप घ्यायची परवानगी आहे। मतदाराच्या वतीनं राजकीय पक्षाने आक्षेप घेतले। आम्ही विचारलं की ही नावं का वगळली? आम्ही विचारलं की ही नावं जी ऍड झाली त्याचे जर चुकीचे पत्ते आहेत, वय चुकीचं सांगितलेलं आहे तुम्ही, तर कुठलंही राजकीय पक्षांना आक्षेप घ्यायचा अधिकार निवडणूक आयोग नाही म्हणते। म्हणजे तुम्ही नावं वगळली, का वगळली सांगायला तयार नाही, कोणाची वगळली सांगायला तयार नाही। ज्यांची नावं तुम्ही ऍड केली त्यांचे पत्ते चुकीचे असतील, ते तिथं राहतच नसतील लोक, तो मतदारच तिथं नाही असं आमचं म्हणणं असेल तर ते म्हणतात की राजकीय पक्षाने आक्षेप घ्यायचा नाही, संबंधित मतदारांना आक्षेप घ्यायला सांगा। आता मला सांगा, माझ्या धाराशिव नगरपालिकेमध्ये 1,00,000-1,50,000 मतदान असतील, 15-16 वॉर्ड मध्ये जर एका मतदारानं सामान्य आपलं नाव शोधायचं म्हणलं तर एवढ्या सगळ्या याद्या बघायच्या आणि मग आपलं नाव कुठे आहे बघायचं। त्यामुळे निवडणूक आयोग मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी कार्यरत आहे का, अशी शंका आमच्या ब्लॉक लेव्हलवरच्या, बूथ लेव्हलवरच्या कार्यकर्त्यांना आहे। ती आम्ही आमच्या नेत्यांना कळवली आणि त्याचे पडसाद आज आमच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे काही आक्षेपाची नोंदणी केली आणि उत्तर मागितलं। बघू निवडणूक आयोग आता उद्या वेळ मागून घेतली, त्याने आमच्या आक्षेपाला काय उत्तर देतात ते अपडेट देतो ना तुम्हाला। अपडेट ही आहे की निवडणूक आयोगानं सांगितलं ते आमच्या अखत्यारीत येत नाहीये, ते केंद्रामध्ये होत असतं, म्हणजे केंद्रातून ती यादी फायनल होती आणि ती आम्ही पुढे देत असतो, आम्हाला अधिकार नाहीये त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा। अशा प्रकारची ही भूमिका आहे, एक प्रकारे काखावर केली।